जिल्हा परिषद व पंचायत समिती चिपळूण करिता सार्वत्रिक निवडणूक 2026 ही घोषित झालेली आहे। 13 जानेवारी 2026 रोजी राज्य निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम आला त्यानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही निवडणुकांकरिता जी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा जो कालावधी आहे तो 16 ते 21 या 5 दिवसांचा आहे। याच्यामध्ये 18 तारखेला रविवार असल्यामुळे त्या दिवशी सुट्टी असेल, त्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही। या 5 दिवसांमध्ये 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील। नामनिर्देशन पत्र हे उपविभागीय कार्यालय चिपळूण येथे स्वीकारले जातील आणि या नामनिर्देशन पत्राची जी छाननी आहे ती याच ठिकाणी म्हणजेच उपविभागीय कार्यालय चिपळूण येथे 22 तारखेला सकाळी 11 वाजता असेल। त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल। ती यादी प्रसिद्ध केल्यानंतर 27 जानेवारी पर्यंत म्हणजे 3 दिवसाचा कालावधी उमेदवारी मागे घेण्याचा असेल। 23, 24 आणि 27 याच्यामध्ये 11 ते 3 या वेळेमध्ये नामनिर्देशन पत्र आपल्याला माघारी घेता येतील आणि त्यानंतर 27 तारखेला 3 वाजता नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचा कालावधी संपल्यानंतर 3:30 वाजता 27 तारखेला चिन्हांचं वाटप होईल आणि ती अंतिम निवडणूक लढवणाऱ्याची यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर 27 तारखेला ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मग आपण मतपत्रिका छापायचं काम करणार आहोत। या पूर्ण निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये 27 तारखेला यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जर आवश्यकता भासल्यास मतदान जर विरोध नसेल तर आवश्यकता भासल्यास जे काही मतदानाचा तारीख आहे ती 5 फेब्रुवारी असणार आहे आणि मतमोजणीची तारीख जी आहे ती 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता आहे। मतदानाची वेळ ही सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 ही आहे। चिपळूण तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद करिता जी मतदान केंद्र आहेत ती 245 आहेत आणि या 245 मतदान केंद्रावर जे मतदार आहेत ती मतदारांची संख्या पुरुष मतदारांसाठी 90,935 असेल तर स्त्री मतदारांकरिता 92,738 असेल। तर एकूण मतदारसंख्या ही 1,83,773 आहे आणि म्हणजेच एकंदरीत स्त्री मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे। 245 जी केंद्र आहेत त्यापैकी जी 214 केंद्र जी आहेत ती 1000 पेक्षा कमी मतदार असणारी आहेत आणि 31 केंद्र जी आहेत ती 1000 पेक्षा जास्त मतदार असणारी आहेत। सर्वाधिक मतदार असणारे जे केंद्र आहे ते पेडेच आहे, त्याच्यामध्ये 1149 मतदार आहेत आणि सर्वात लहान जे मतदार केंद्र आहे ते गुडेच आहे, त्याच्यामध्ये 192 मतदार आहेत। या पूर्ण मतदारामध्ये 1,83,773 हे जे मतदार आहेत यापैकी जे दुबार मतदार आहेत ते 4,046 आहेत। म्हणजे 4,046 या मतदारांची यादी डबल आहे, ही सिस्टीमने शोधलेली आहे। यामध्ये गेल्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये BLO मार्फत यांची आपण तपासणी करतोय। या तपासणीमध्ये ज्या दुबार मतदारांचं नाव खरंच डबल आहे, काही वेळेला एकाच नावाच्या 2 व्यक्ती असू शकतात, ज्या व्यक्तींचं दुबार नाव असेल त्या व्यक्तीच्या कडून आपण परिशिष्ट 1 म्हणून घेतोय की त्या मतदारास कोणत्या केंद्रावर मतदान करायचंय। मग ते परिशिष्ट 1 भरून घेतल्यानंतर आपण त्याला ज्या ठिकाणी मतदान करायचं आहे त्या ठिकाणी आपण त्या यादीमध्ये काहीच करणार नाही आणि ज्या ठिकाणी त्याला मतदान करायचं नाही त्या ठिकाणी जिथं मतदान करायचंय त्याचा तपशील आपण शिक्का तिथं मारणार आहोत की जो शिक्का त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या मतदाराला मतदान करता येणार नाही। जे मतदार हे 4,046 पैकी BLO यांना गृह भेटीमध्ये सापडणार नाहीत त्यांच्या ठिकाणी आपण दुबार मतदार म्हणून शिक्का मारणार आहे की त्या मतदारांची मतदान केंद्रावर जो पडताळणी होईल ती काटेकोरपणे होईल आणि त्याच्याकडून आपण परिशिष्ट 2 भरून घेणार आहोत की मी कोणत्याही दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान केलं नाही या स्वरूपाचं ते परिशिष्ट 2 आहे।
या पद्धतीने ही मतदार यादी आणि मतदानाची प्रक्रिया असेल. याकरिता आपल्याला जे स्ट्रॉंग रूम करण्यात आले ते युनायटेड हायस्कूलमध्ये केले. त्या ठिकाणी 614 BU आहेत आणि 298 CU आपल्याला प्राप्त झालेले आहेत आणि त्या ठिकाणी FLC करून ठेवण्यात आलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने आपली BUची संख्या आणि CU म्हणजे निश्चित होईल त्या अनुषंगाने आपण 30 तारखेला मतदार यादी मतदान पत्रिकेची छपाई झाल्यानंतर मतपत्रिकेची ते आपण त्या ठिकाणी कमिशनिंग 30 तारखेला युनायटेडला करणार आहोत. आणि त्यानंतर मग त्यामध्ये स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले जातील. आणि मतदानचं जे वाटप आहे, साहित्य वाटप, म्हणजे साहित्य वाटप आणि साहित्य स्वीकारणे म्हणजे नंतरचं ते सर्व युनायटेडमध्ये असेल. जे 4 तारखेला साहित्य वाटप असेल आणि 5 तारखेला ते साहित्य स्वीकारलं जाणार आहे. या पद्धतीने पूर्ण कार्यक्रम असणार आहे. याकरिता आपल्याला 245 केंद्राकरिता आपण सध्या 340 पथकांच्या ऑर्डर काढलेले आहे. 340 पथकांची जे ऑर्डर काढले त्यांचं पहिलं ट्रेनिंग 18 तारखेला म्हणजे रविवारी घेण्यात येणार आहे. आणि 2 सेशनमध्ये असेल. इंदिरा गांधीला पहिला सेशन चालू असेल तर दुसरी बॅच युनायटेडमध्ये हँड्स ऑन घेत असेल. दुपारनंतर ते एक्सचेंज होईल. जे युनायटेडला सकाळी हँड्स ऑन करत होती दुपारी इंदिरा गांधीला येतील आणि सकाळी जे इंदिरा गांधीला प्रशिक्षण घेत होते ते दुपारी हँड्स ऑन साठी येतील. या पद्धतीने आपण जे 10% जे 245 अधिक 10% आपल्याला रिझर्व ठेवायचे त्या पद्धतीने आपण 275 टीम तयार करून ठेवणार आहोत. या प्रक्रियेकरता म्हणजे आचारसंहिता जी लागू झालेली आहे ती 13 तारखेपासूनच लागू झालेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यक्षेत्राकरिता. यामध्ये आपण 5 SST टीम तयार केलेली आहेत. एक पेडेला असेल, दुसरी कुंभारलीला असेल, तिसरी खेरशेतला असेल, चौथी मार्ग तामाण्याच्या सुरळ फाट्याला असेल आणि 5वी अबलोलीला असेल. या ठिकाणी SST पथकं असतील. त्याच पद्धतीने आपण 3 FST पथकं केलेत फ्लाइंग स्क्वॉड आणि VST पथकं जी 3 आहेत ती 3 पथकं व्हिडिओ रेकॉर्डिंग करतील सभांचे वगैरे आणि व्हिडिओ व्ह्यूविंग म्हणजे यांचे जे रेकॉर्डिंग आहे ते तपासणारी व्ह्यूविंग टीम एक असेल. या पद्धतीने आपल्या ज्या आचारसंहितेच्या बाबी आहेत त्या आहेत. या निवडणुकीच्या करिता आपला जो गट आहे, जो काही खर्चाची मर्यादा उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आलेली आहे, आपला जो गट आहे तो गट 50 ते 60 जिल्हा परिषद सदस्यांचा जिल्हा आहे आपला. त्यामुळे आपल्याकडे जी जिल्हा परिषदची खर्चाचं लिमिट आहे ते 6 लाखाचं आहे आणि पंचायत समितीचं लिमिट आहे ते 4.5 लाखाचं आहे. या पद्धतीनं ही खर्चाचं लिमिट असेल. आणि नामनिर्देशन पत्रासोबत जे दाखल करण्याच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक नामनिर्देशन पत्रासोबत एक सूचक असेल आणि तो सूचक त्याच गणातला किंवा त्याच गटातला असेल आणि एक सूचक फक्त एकाच उमेदवाराला तो सूचक राहील. जरी एकच उमेदवार 4 अर्ज दाखल केले तरी सूचक हे वेगवेगळे असतील. उमेदवार हा त्या जिल्हा परिषदसाठी जर उभा राहत असेल तर त्या जिल्ह्याचा कुठलाही मतदार चालेल आणि तो जर पंचायत समितीसाठी असेल तर तो त्या पंचायत समिती क्षेत्रातला मतदार असला पाहिजे. जे काही नादे सर्टिफिकेट जे आहेत ते ग्रामपंचायत इश्यू करणार. शौचालय करता ग्रामपंचायतचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र चालेल. त्यानंतर जो काही ठेकेदार नसल्यावरचा दाखला हे पंचायत समिती देणार आहे. राखीव जागांच्या बाबत नामनिर्देशन पत्रासोबतच जातीचा दाखला किंवा जात वैधता प्रमाणपत्र किंवा त्याची पोच हे जात त्याच सोबत दाखल करावी लागेल. जे राजकीय पक्षाचे नमुना 2A आणि नमुना 2B म्हणजेच AB फॉर्म ज्याला आपण म्हणतो ते दाखल करण्याची मुदत ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत असेल. अनामत रक्कम जी आहे ती जिल्हा परिषदच्या उमेदवारांकरिता सर्वसाधारणकरता 1000 असेल आणि बाकी सर्व आरक्षित जागांसाठी म्हणजे SC, ST, OBC आणि महिला यांच्यासाठी ती 500 असेल. पंचायत समितीच्या साठी सर्वसाधारण उमेदवाराला ही अनामत रक्कम 700 रुपये असेल आणि राखीव म्हणजे आरक्षित जे प्रभाग आहेत SC, ST, OBC आणि महिला यांच्याकरिता 350 असेल.